श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 28 डिसेंबर ते 3 जानेवारी हा शाकंभरी नवरात्र उत्सव. तर शाकंभरी नवरात्र उत्सवामध्ये अन्नपूर्णा मातेची, कुलदेवीचा प्रभावी सेवा कुठल्या करायच्या, त्याचबरोबर या नवरात्रामध्ये संपूर्ण पूजाविधी काय आहे, जेणेकरून घरामध्ये अन्नधान्याची नेहमीच भरभराट राहील, याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा म्हणजेच 28 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये आपल्याला शाकंभरी नवरात्री साजरी करायची असते. खरं तर 4 नवरात्र असतात. एक गुप्त नवरात्र असतं, एक चैत्र नवरात्र आहे, एक शारदीय नवरात्र आहे आणि एक शाकंभरी नवरात्र. पण असं म्हटलं गेलं आहे की आपण फक्त शारदीय नवरात्र करतो. काही लोक तर चैत्र नवरात्रसुद्धा करत नाही आणि मग शाकंभरी नवरात्र तर खूप लांब आलं. तर 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या दरम्यान आपल्याला शाकंभरी नवरात्र साजरं करायचं आहे आणि या दरम्यान अन्नाची देवता अन्नपूर्णा मातेची आपल्याला सेवा करायची आहे. काही स्तोत्र मंत्र पठण करून मातेची सेवा करायची आहे. त्यांची बघा, ज्यांची कुलदेवी शाकंभरी माता असेल अशा सर्वांच्या घरामध्ये शारदीय नवरात्रप्रमाणेच घटस्थापना, कुळधर्म, कुळाचार केला जातो. शाकंभरी माता ही अन्नपूर्णा देवीचंच एक रूप आहे आणि अन्नपूर्णा देवी ही आपल्या सर्वांना अन्न देणारे, आपलं पालनपोषण करणारी देवी आहे. त्यामुळे जरी आपली शाकंभरी माता ही कुलदेवी नसेल तरी देखील आपण या नवरात्रीमध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा, सेवा, मंत्र अवश्य करा. शाकंभरी नवरात्र कसं साजरं करावं, या नवरात्रीत काय करावं, पूजा कशी करावी, सेवा कशी करावी, मंत्र स्तोत्र कुठले पठण करावेत, याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पौष शुक्ल अष्टमी म्हणजेच 28 डिसेंबर रोजी आपल्याला विशिष्ट पूजा मांडणी करायची आहे. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ही पूजा मांडणी अवश्य करा. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी आपल्या घरात अन्नपूर्णा मातेची बघा, जी मूर्ती असेल तिला अभिषेक अवश्य करा. आणि ज्यांच्याकडे शाकंभरी नवरात्र साजरं करत असाल तर घटस्थापना आपण करणारच असाल, मग तुम्ही शारदीय नवरात्रीप्रमाणे घटस्थापना करू शकता. तर शाकंभरी माता ही पार्वती मातेचंच एक रूप आहे, जिला वनशंकरी देवी असंही म्हणतात. कारण तिला वनामध्ये म्हणजे जंगलामध्ये भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी तिने तपश्चर्या केली आणि फक्त भाज्यांचं सेवन तिने केलं, म्हणून शाकंभरी नवरात्रीमध्ये भाज्यांचा नैवेद्य देवीला आवर्जून दाखवला जातो. आता आपण बघूया नवरात्रीची सुरुवात म्हणजेच पौष अष्टमी 28 डिसेंबर 2025 रोजी पूजा मांडणी कशी करायची. तर पूजा कशी करावी, तर आपल्याकडे नवरात्र असेल किंवा नसेल, आपण ही पूजा आपल्या घरात मांडू शकता. पूजा मांडणी आपल्याला शक्य नसेल तर आपण फक्त अन्नपूर्णा मातेला या बघा अभिषेक करा. त्यानंतर मूर्ती आपल्या देवघरात ठेवली तरी चालेल आणि आपल्याकडे मूर्ती नसेल तर आपण त्या बघा शाकंभरी मातेचं प्रतीक म्हणून सुपारीवरती अभिषेक करू शकता. ही सुपारी आपण नंतर स्वच्छ करून पुन्हा नवरात्र संपल्यानंतर दुसऱ्या पूजेत देखील वापरू शकता. तर आता पूजा मांडणी कशी करायची, तर एक चौरंग घ्यावा. चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. देवीचा फोटो आपल्याकडे असेल तर आपण तो मांडू शकता किंवा स्वामी महाराजांचा फोटो, आपल्याला इष्टदेवतेचा फोटो मांडावा. त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडवा. जागा स्वच्छ करा, स्वच्छता ठेवावी. शुद्ध तुपाचा एक दिवा लावावा. दिव्याने पूजन करायचं आहे. त्यानंतर दिव्याचं पूजन करून हळद, कुंकू, अक्षता, एखादं फुल व्हायचं आणि दिव्याचं पूजन करायचं. यानंतर कलश पूजा शुद्ध जलाने भरून घ्यायचं आहे. एक तांब्या घ्या. तांब्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फुल टाकावं. कलशावरती खालून वर उभ्या कुंकवाने 5 रेषा काढाव्यात. कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि विड्याची 5 पानं कलशामध्ये टाकायची आणि त्यावरती नारळ ठेवायचा. पूजेच्या ठिकाणी आपल्या डाव्या हाताला कलश स्थापना करावी. कलशाला हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हायचं. तर अशा पद्धतीने कलश स्थापना केल्यानंतर गणपती बाप्पांचं पूजन जे आहे ते आधी करायचं आहे.
आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल, ताम्हणामध्ये घ्या. मूर्ती नसेल तर तिचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यावी. गणपती बाप्पाला स्नान घालायचं शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं असं स्नान घाला. स्नानानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. आपल्या उजव्या हातात चौरंगावरती थोडेसे तांदूळ तांदूळ आसन म्हणून ठेवा आणि त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची. त्यांना गंधाक्षता पुष्प अर्पण करावं. अशा पद्धतीने गणपतींचं पूजन केल्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याकडे असेल तर ती ताम्हणामध्ये घ्या, नसेल तर ती सुपारी घ्या. त्यानंतर अन्नपूर्णा मातेला आपण अभिषेक करणार आहोत. तर अन्नपूर्णा मातेचं ध्यान करा आणि ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः, ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः नंतर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यावेळेस तुम्ही श्रीसूक्तम देखील म्हणू शकता. तसेच तुम्ही कुंकाच्या पाण्यानं देखील अभिषेक घालू शकता. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती किंवा सुपारी जे काही घेतलं असेल ते स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती गणपती बाप्पांच्या शेजारी एखाद्या छोट्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्तीची स्थापना करा. कापसाची 2 वस्त्र अर्पण करावीत. देवीला देखील हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करा आणि त्यानंतर आपल्याकडे नवरात्र असेल तरी याच पद्धतीने पूजा करा आणि नसेल तरी देखील कमीत कमी आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती किंवा तिचं प्रतीक म्हणून सुपारीवरती अशा पद्धतीने अभिषेक नक्की करावं. अन्नाची ही देवता आहे. अशा पद्धतीने आपण शाकंभरी नवरात्रीमध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली, सेवा केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट राहील. कधीच त्याची कमी राहणार नाही, काहीच कमी देखील पडणार नाही. त्यामुळे प्रत्येकानं ही पूजा अवश्य करा. त्यानंतर चौरंगावरती आपण देवीचा फोटो मांडला असेल किंवा महाराजांचा फोटो मांडला असेल, प्रत्येक फोटोची गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे. देवघरात शंख असेल, घंटा असेल, पूजेमध्ये मांडून घ्या. आपल्या उजव्या हाताला शंख मांडायचा आणि डाव्या हाताला घंटा मांडायचे आहे आणि त्यानंतर गंधाक्षता वाहून फुलं वाहून शंख आणि घंटेचे देखील पूजन करून घ्यायचं आहे. धूप म्हणजेच अगरबत्तीने पूजेला ओवाळायचं आहे. शुद्ध तुपाच्या दिव्याने पूजेला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. दूध साखरेचा कुठलाही गोड पदार्थ तुम्ही दाखवला आणि त्यासोबत ताज्या भाज्या देवीला अर्पण करायच्या आहे. यानंतर आरती करावी. आपल्या घरी ज्या पद्धतीने कुळधर्म असेल, कुळाचार असेल, अगदी त्या पद्धतीने जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण उपवास करा आणि ज्यांचा उपवास शक्य नसेल त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल. तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असेल तर तुम्ही अखंड दिवा देखील प्रज्वलित करू शकता. ज्यांची कुलदेवी शाकंभरी माता नसेल, आपल्याकडे नवरात्र नसेल तरी देखील आपण अखंड दिवा प्रज्वलित केला जात नसेल तरी देखील बाकीच्या ज्या काही पूजा आहेत त्या याच पद्धतीने करायच्या आहे. तर तुम्ही अखंड दिवा देखील लावू शकता. 28 डिसेंबर या दिवशी अशा पद्धतीने पूजा करा. आपल्याकडे शाकंभरी मातेचं नवरात्र जर असेल, आपली कुलदेवी शाकंभरी माता असेल, आपण घटस्थापना करत असाल, ही पूजा आपण पौर्णिमेपर्यंत म्हणजे 3 जानेवारीपर्यंत अशीच ठेवायची आणि ज्यांची कुलदेवी शाकंभरी माता नसेल तर आपण दुसऱ्या दिवशी जरी पूजा उचलून घेतली तरी चालेल. अन्नपूर्णा मातेची मूर्ती अभिषेक केल्यानंतर आपण देवघरात ठेवली तरी चालेल. पहिल्या दिवशी अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर रोज फक्त आपण अन्नपूर्णा मातेला हळद, कुंकू वाहा, फुलं वाहा, अक्षता वाहा आणि ज्यांना अष्टमीच्या दिवशी अशा पद्धतीने अभिषेक करणं शक्य होणार नाही त्यांनी या नवरात्रीमध्ये कधी पण अन्नपूर्णा मातेला अशा पद्धतीने अभिषेक केला तरी देखील चालेल. तर प्रामुख्याने या शाकंभरी नवरात्रामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करा. दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करू शकता. त्यानंतर अन्नपूर्णा स्तोत्र अवश्य पठण करा. श्रीसूक्त आहे, सिद्धकुंजिका स्तोत्र आहे. शारदीय नवरात्रीमध्ये आपण देवी मातेची जी सेवा करतो, जे स्तोत्र असेल ते पठण करा. त्यानंतर नवार्णव मंत्र आहे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा पठण करा. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा पठण करा. त्यानंतर अन्नपूर्णा मातेचा मंत्र ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः, ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा पठण करा. तुम्ही रोज अगदी नवार्णव मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही रोज 2-2 अध्याय देखील दुर्गा सप्तशतीचे पाठ करून
असं देखील तुम्ही ही दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकता. तर या नवरात्रीच्या सेवा ज्या करतात त्या देखील सेवा तुम्ही या काळामध्ये करू शकता. बघा, या देवीला भाज्यांचा नैवेद्य हा आवर्जून दाखवला जातो. मग तुम्ही बघा नक्कीच नैवेद्य कसा दाखवायचा, तर नैवेद्य हा भाज्या शिजवून दाखवत नाही, तर आपण ज्या बाजारातून भाज्या आणतो त्या भाज्या जशाच्या तशा देवीपुढे मांडल्या जातात. अगदी बटाटा, टोमॅटो, मिरची, सिमला मिरची, वांगे, ज्या काही पालेभाज्या आहेत, ज्या काही भाज्या भेटतात त्या भाज्या देवीपुढे नैवेद्य म्हणून ठेवल्या जातात. त्याबरोबर तुम्ही गोडाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. त्याचप्रमाणे शाकंभरी देवीला ज्या भाज्यांची माळ बनवून देखील तुम्ही घातली तरी देखील चालतं. ज्यांच्याकडे शाकंभरी नवरात्र असेल, घटस्थापना आपण करत असाल, तर 3 जानेवारी या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अन्नपूर्णा मातेला याच पद्धतीने अभिषेक करायचा, गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची. अशी पूजा तुम्हाला बघा, अशीच ती पूजा करून त्या दिवशी राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता वाहून पूजा उचलून घ्यायची. अशा पद्धतीने आपण शाकंभरी नवरात्रीमध्ये अन्नाची देवता अन्नपूर्णा मातेची ही पूजा सेवा अवश्य करावी. आपल्या घरात नेहमीच अन्नपूर्णा मातेची कृपा राहील, धनधान्याची भरभराट होईल, घरात कधीच अन्नधान्याची कमतरता राहणार नाही. आता ही शाकंभरी नवरात्र जी आहे, तर या शाकंभरी देवी कोण आहे, तर याची कथा जी आहे ती ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. त्यानुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला, लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिली आणि त्यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला. देवीला करुणा आली आणि तिने आपल्या अंगातून असंख्य शाक म्हणजेच भाज्या उत्पन्न केल्या आणि त्या भुकेलेल्यांना खाऊ घातल्या आणि त्यामुळे अनेक लोक दुष्काळातून वाचले. त्यामुळे या देवीला शाकंभरी असं नाव मिळालं आहे. एका दुसऱ्या धार्मिक कथेनुसार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने 1000 वर्ष केवळ शाक भाज्या खाऊन तपश्चर्या केली आणि त्यामुळे ही देवी शाकंभरी देवी या नावाने प्रसिद्ध झाली. तर महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ जे आहेत तर ते आढळून येतात. तसेच या नवरात्रामध्ये कुमारी आहे, कुमारीचं पूजन करणं देखील बघा केलं जातं. या नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचा सुद्धा बघा होईल तेवढे जास्तीत जास्त पाठ करा, कन्यापूजन करा. काहीच शक्य झालं नाही बघा, तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी भरा, देवीचा मानसन्मान करा. मंदिरात जाऊन शक्य नसेल तर या नवरात्रीच्या 9 दिवसात दररोज किंवा कोणत्याही एका दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी भरा. तुमच्याकडे तुमची कुलदेवी जर शाकंभरी देवी असेल तर या नवरात्रीमध्ये उपवास धरा, कुळाचार कुळधर्म पौर्णिमेच्या दिवशी करा. तर या पद्धतीने आपण ही शाकंभरी नवरात्र जी आहे ना तर ती साजरी करू शकतो आणि आपल्या कुलदेवीची कृपा आपल्या कुटुंबावर आणि आपल्या घरावर प्राप्त करून घेऊ शकतो. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.